माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून विरोधकांनी आपला मोर्चा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे वळवलाय। दरम्यान कोर्टाची प्रत प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेणार असल्याचं राहुल नार्वेकरांनी म्हटलंय। पाहूयात। कुठल्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नाही। कायद्यात तरतुदी आहेत, निवडणूक आयोगाने जे नियम बनवलेले आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल। विधानसभेचे अध्यक्ष खोटं बोलतायत। विधानसभेच्या अध्यक्षांवर दबाव आहे। सदनिका घोटाळा प्रकरणात शिक्षा झालेल्या मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावरून संजय राऊतांनी आपला मोर्चा राहुल नार्वेकरांकडे वळवलाय। राहुल नार्वेकरांवर दबाव असून ते खोटं बोलतात असं म्हणत राऊतांनी त्यांच्यावर शरसंधान साधलंय। दरम्यान राऊतांच्या केलेल्या टीकेनंतर राहुल नार्वेकरांनी देखील जोरदार पलटवार करत राऊतांना प्रत्युत्तर दिले। विधानसभेचे अध्यक्ष खोटं बोलतायत। विधानसभेच्या अध्यक्षांवर दबाव आहे। त्या माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत त्यांच्याकडनं इमानदार निर्णयाची अपेक्षा ठेवणं म्हणजे रेड्याने दूध देण्यासारखं आहे। मला वाटतं संजय राऊतांनी अशी वक्तव्य केलंय की माझ्याकडनं त्यांना कुठच्याही अपेक्षा नाहीयेत। मी त्यांना एवढंच सांगतो, त्यांची ही जी अपेक्षा आहे त्याचा अपेक्षा भंग होऊन न्याय करण्याची भूमिका मी घेईन। माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाल्यानंतर निकालाची प्रत विधिमंडळाला प्राप्त झाली नसल्याची माहिती आहे। दरम्यान यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनीही निशाणा साधलाय। तसंच विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत कोकाटेंच्या राजीनाम्याचा देखील मुद्दा उपस्थित करण्यात आला। कोर्टाची अधिकृत प्रत ही प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसात नोटिफिकेशन जे काढण्याची अट आहे त्याचं पालन केलं जाईल। आपण याबद्दल निश्चिंत राहा। कुठल्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नाही आणि कुठल्याही प्रकारे जे कायद्यात तरतुदी आहेत किंवा या संदर्भात निवडणूक आयोगाने जे नियम बनवलेले आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल। त्यांचा वकिलाचा अभ्यासही दांडगा आहे। त्यांनी योग्य ती कारवाई करायला हवी। आम्ही त्यांना काही सांगायला नको। खरं तर तुम्ही राहुल गांधींना घरी पाठवलं, तुम्ही सुनील केदारला घरी पाठवलं, अनेक असे तुम्ही कारवाया केल्या आणि इथे मात्र आम्हाला निकालपत्रच मिळालं नाही। माझ्याकडे निकालपत्र आहे, मी आता त्यांना ते निकालपत्र नेऊन देणार। दरम्यान कोणत्या प्रकरणात माणिकराव कोकाटेंना शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यावर एक नजर टाकूया। 1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केल्याचा माणिकराव कोकाटेंवर आरोप आहे। या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती। याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता। हे प्रकरण 1997 पासून सुरू होतं। यामध्ये एकूण 4 आरोपींना दाखवण्यात आलं आणि त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंसह इतर दोघांचा समावेश होता। दरम्यान या प्रकरणी कोर्टानं निकाल दिला आणि माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। दरम्यान नियमाप्रमाणे 2 वर्षांची शिक्षा झाल्यानंतर माणिकराव कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपद जाऊ शकतं का? कायदा काय सांगतोय पाहूया। लोकप्रतिनिधीला 2 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचं सभागृहाचं सदस्यत्व रद्द होतं। घटनेतील अनुच्छेद 192 नुसार राज्य सरकारचा विधी व न्याय विभाग या संदर्भातील सर्व माहिती राज्यपालांकडे पाठवतो। राज्यपाल त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेतात आणि आयोगाच्या सल्ल्यानुसार राज्यपाल निर्णय घेतात। यात विधिमंडळाची भूमिका नसते। शिक्षेची 2 वर्ष झाल्यानंतर पुन्हा 6 वर्षांसाठी तो लोकप्रतिनिधी अपात्र ठरतो, म्हणजे तो निवडणूक लढवण्यास अपात्र असतो। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालेत। दरम्यान कोकाटेंबाबतचा निर्णय लवकर घेण्यात यावा यासाठी आव्हाडांनी पत्र देखील पाठवलंय। त्यामुळे राहुल नार्वेकर कोकाटेंसंदर्भात कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। मनोज कुलकर्णीसह अमोल पेडणेकर, झी 24 तास, मुंबई।